शिवशरणार्थ. मी मन्मथ बसवण्ण स्वामी बाबळगावकर, रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर, मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर. 99-235 96-378 या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे वधूवरचे 9-8 ग्रुप महाराष्ट्रात चालतात. या ग्रुपच्या माध्यमातून 2019 पासून आज पावे तो 257 मुलामुलींचा विवाह जुळून आलेला आहे. आजचा मुद्दा म्हणजे आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात जायचा योग येऊ देऊ नका. मित्रहो, आजकाल आईवडिलांनी मुलांना लहानाचं मोठं करायचं, त्याला शिक्षण शिकवायचं, त्याला जॉबला नोकरी लावायचं, त्याला बिझनेस टाकून द्यायचा आणि मोठं झालं आणि त्याचं लग्न झालं, बायको आली, तो बायकोचं ऐकून मग आईवडिलाशी वेडेवाकडं बोलतो. मग आईवडील नाराज होतात. अरे, तुला लहानाचं मोठं केलं मी. आई म्हणते, ज्या ज्यावेळेस रडत होतास त्यावेळेस टाळू मागायचं, झोपवायचं. या अक्षरशः मी जेवत नव्हते एक टायमाला, पण तुला झोपू घालायचं, दवाखान्यात घेऊन जायचं, असे खूप कष्ट घेतलेत रे तुला. वडील म्हणतात, तुझी फीस भरायला पैसे नव्हते तर मी शेत घाण ठेवून तुला शिक्षण शिकवलं आहे. अशा परिस्थितीतून तुला मोठं केलं आहे आणि तू बायकोचं ऐकून आम्हाला त्रास देतोस, बोलतोस. आता आम्ही जायचं कुठं? आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? आम्हाला आधारच नाही. म्हातारपणी आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? मग आईवडिलाला शेती करून शिकवलेलं असतंय, 2 एकर शेतीमध्ये भागत नाही. मग काय करायचं? आईवडिलाला वृद्धाश्रमात गेल्याशिवाय पर्याय नाही. मग मुलीकडे जावं तर मुलीचं बी जेमतेम असतं, राहावं वाटत नाही मुलीकडं. चुलत भाऊ असतो, एकटाच मुलगा असल्यामुळे हे पण चुलत भावाकडे जावं तर त्यांनी मग जमीन द्या मला, त्याचा नोकरी असतो चुलत भावाला, जमीन द्या विकत. अशा वेगवेगळ्या अडचणीत तो सापडलेला असतो. आईवडिलांनी करायचं काय? तर मित्र हो, कितीही केलं, कितीही संकट आलं तर आपली बायको आपलं ऐकत असते. तिला बी नवरा पाहिजे असतो. पण आपल्या आईवडिलाला वृद्धाश्रमात जायची पाळी येऊ देऊ नका, किंवा इतर दुसऱ्याकडे राहण्यास जाण्याचा योग येऊ देऊ नका. किती केलं, घरात आपल्या मुलाला मुलगा झाला की आपल्याला नातू सांभाळण्यासाठी, त्याला खेळण्यासाठी आजी आजोबा लागतोच, हे लक्षात ठेवा. घरामध्ये संस्कारिक कोणीतरी रीतरिवाज सांगायला वयोवृद्ध माणसं लागतात. वयोवृद्ध माणसं असतील तर त्या घराला शोभा आहे, अन्यथा नाही. एकटंच राहून बघा कशी हाल होते ती. जर आपली पत्नी माहेरी गेली आणि आपण एकटंच राहिलो, बघा घरात करमत आहे का? अजिबात करमत नाही, मन लागत नाही, जेवण जात नाही. मग त्या आईवडिलांनी कसं करायचं? आणि जर ते एखाद्याचं आई वारली असेल आणि वडील असतील जिवंत, किंवा वडील वारले असतील, आई जिवंत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर संकट कोसळलेलं असतंय. आणि मग कुठं जायचं त्यांनी? एकटं. दोघापैकी एक जण जर जिवंत असेल तर त्यांनी जीवन कसं जगायचं आणि जायचं कुठं? इकडं आड इकडे विहीर म्हणल्यासारखं नाही. कुठलं वृद्धाश्रम बी माहीत नसतंय, मग जायचं कोणाकडं? मग काही आत्महत्या करतात. जीवन जगून काय उपयोग नाही ठेवून, काहीतरी आपल्या जीवाचं वेगळं वाईट करून घेतात आणि आत्महत्या करून मरून जातात. मग बघा, अशा वेळ येऊ देऊ नका.
आई वडिलांनं आत्महत्या करणं ही फार दुःखद बाब आहे, किंवा वृद्धाश्रमात जाणं ही देखील फार बेकार बाब आहे. आईवडिलाला नाईलाज होण्यापर्यंत तुम्ही त्याच्यावर संकट आणू नका. आईवडिलांनी किती कष्ट घेतलेलं असतं लहानपणी आपल्याला शिकवण्यासाठी, लहानाचं मोठं करण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी. शाळेतून घरी येईपर्यंत आईवडिलाचा जीव नसतो. कुण्या मुलासोबत मुलगा आपला भांडणं करतो, की कोणता मुलगा आपल्या मुलाला पिंट्याला मारतो, की मग बरेचसे असतात आईवडील शाळेपर्यंत जातात. जर शाळेला नसेल तर ऑटो असतो, ऑटोमध्ये बी घरापर्यंत ऑटो येईपर्यंत, ऑटो वाजूपर्यंत आईवडिलाला चिंता लागत असते. अशा पद्धतीने संसार चालू असतो. बघा किती आईवडिलाचा जीव असतो. घरापर्यंत ऑटो येईपर्यंत, जोपर्यंत ऑटो वाजत नाही किंवा मुलगा घरापर्यंत येत नाही, दिसत नाही, तोपर्यंत आईचा तर जीव राहत नाही. वडील तर नोकरीला गेलेला असतो, खाजगी नोकरी असेल खाजगी नोकरीला गेलेला असतो, शेत असेल तर शेतीला गेलेला असतो, पण आई घरात असते. आईचं जीव सगळं लेकरावर असतं. जोपर्यंत तो घरात येत नाही तोपर्यंत सारखं तिचा जीव लेकरावर असतो. किती जीव लावते. सर्वात प्रेम करणारी ही आई आहे. सगळ्यात जास्त प्रेम करणारी माता आहे. मग त्या माता भगिनीला आपल्या हातून वृद्धाश्रमात जाण्यासाठी योग येऊ देऊ नका, किंवा आत्महत्या करण्यास वेळ येऊ देऊ नका. आपले आईवडील हे श्रेष्ठ आहेत असं समजून त्यांना वागणूक द्या. आणि अशाच पद्धतीने सर्व समाजासाठी आहे, कुठल्याही एका वैयक्तिक समाजासाठी नाही. हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केलीच पाहिजे. आईवडिलांची सेवा केली तर मेवा मिळतो, आशीर्वाद मिळतो. त्यासाठी आईवडिलाला दुःखी ठेवू नका. आईवडिलाला वेगळं रूम करून राहण्याची वेळ येऊ देऊ नका. आईवडिलाला दुसरीकडं जाण्यासाठी भाग पाडू नका. आईवडिलाला सेवा करा, आईवडिलाचा आशीर्वाद घ्या, तर पुढे आपली पिढी चांगली निघेल. आपण आईवडिलाला दुःखी ठेवलो तर आपला मुलगा, जर एक मुलगा किंवा मुलगी एक असेल तर बघा आपल्याला पुढे किती संकट येते. मग पुन्हा ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ आली त्यावेळेस येते, मग आपल्या हातून असं घडलं आहे म्हणून आपल्यावर ही पाळी आली आहे. मग तसंही कसं आहे, टिट फॉर टॅट म्हणतात ना, कर्म जसे कराल. आपण चांगले कर्म केलो, आईवडिलाचा आशीर्वाद घेतला, आपल्या हातून सत्कर्म घडले की आपल्याला पण चांगलं मरण येतं आणि आपल्याला पण सगळं व्यवस्थित आपला संसार चालू राहतो. म्हणून त्यासाठीच म्हणतो की लहानपणीच आपल्या मुलाला संस्कारित बनवा. मुलगा संस्कारित बनला पाहिजे, पूजापाठ केला पाहिजे. पूजापाठ करूनच मग जेवण नाश्ता जे काय असेल ते अशा पद्धतीने जर त्याला संस्कार करून घडविले तर तो आईवडिलाला सांभाळल्याशिवाय किंवा आईवडिलांना जेवल्याशिवाय आईवडिलासोबतच जेवणार. एवढं प्रेम मुलाला लावा आणि मुलाच्या हातून बी प्रेम घडवून या. पण अशा पद्धतीने वैवाहिक जीवनामध्ये आपण लहानाचं मोठं झाल्यानंतर, आपल्याला लग्न झाल्यानंतर आपल्या आईवडिलाला वेगळे राहण्याची किंवा आईवडिलावर वाईट वेळ येऊ देऊ नका. बस हा व्हिडिओ फक्त आपल्या समाजासाठीच नाही, सगळ्या समाजासाठी आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि इतर ग्रुपवर पाठवावं. शिवशरणार्थ, शिवशरणार्थ, शिवशरणार्थ.